जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आज आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या इतिहासाच्या महत्त्वाच्या चॅप्टरचे पीवायक्यू प्रॅक्टिस करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, 1906च्या कलकत्ता अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी अध्यक्षीय भाषणात स्वराज्य हा शब्द वापरला. या अधिवेशनात पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? पहिलं विधान आहे, वंदे मातरम प्रथमच राष्ट्रीय गीत म्हणून गायले गेले. पूर्ण स्वराज्याची मागणी मंजूर झाली. उदारमतवादी मार्ग स्वीकारला गेला. आणि चौथं स्टेटमेंट आहे, बॅरिस्टरजींना काँग्रेसच्या कार्यात सहभागी झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या. वंदे मातरम प्रथम गायलं होतं 1896 मध्ये. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ऑप्शन पहिलं गेलं, ऑप्शन चौथं गेलं. आणि बॅरिस्टर जिन्ना हे 1906 नंतर काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते, सक्रिय सहभागी झाले होते. ते पण काही काळासाठीच. डी स्टेटमेंट चुकीचं आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आणि सी, पूर्ण स्वराज्याची मागणी मंजूर झाली आणि उदारमतवादी मार्ग स्वीकारला गेला. ओके. दादाभाई नौरोजी यांना अजून काय नावानं ओळखलं जातं? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ हे पण पुस्तक लिहिलेलं आहे. एकदा पॉज करून एक्सप्लेनेशन गो थ्रू करून घ्या. पुढचा प्रश्न बघायचा आहे आता आपल्याला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला कारणीभूत घटक कोणते? पहिलं स्टेटमेंट आहे, पाश्चात्य शिक्षण व राष्ट्रीय जाणीवेची सुरुवात. आयसीएस परीक्षेची वयोमर्यादा 21 वरून 19 केली. लिटनची लोकाभिमुख धोरणे. आता एकदम कॉमन लॉजिक वापरून आपण ना याचा आन्सर काढूया. मला सांगा, ब्रिटिशर्स भारतामध्ये कधी भल्याचं काम करत होते का? नव्हते. इथं काय म्हणले? लोकाभिमुख धोरणे. खरंच त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काही धोरणं आखली असणार आहेत का? स्टेटमेंट सी ला हटवा, आन्सर पर्यंत तुम्ही ऑटोमॅटिक पोहोचून जाणार. ए आणि बी याचं उत्तर आहे. काँग्रेसच्या स्थापनेमागील कारणीभूत घटक कोणते? पाश्चात्य शिक्षण व राष्ट्रीय जाणीवेची सुरुवात आणि आयसीएस परीक्षेची वयोमर्यादा 21 वरून 19 केली. आता हा लिटन बघा, आपण व्हाईस रॉय आणि गव्हर्नर जनरल या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. सगळ्यात सगळ्यात वाईट असा व्हाईस रॉय आणि गव्हर्नर जनरल कोण होता? लायटनच होता. लायटन काय म्हणायचं तुम्हाला? 1878 मध्ये याने कोणता ऍक्ट इंट्रोड्यूस केला होता? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मध्ये काय होतं? तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये न्यूजपेपर काढू शकणार नाहीत, आणि जरी काढायचे तर खूप सारे नियम लावलेले होते त्याने. ओके. एकदा पॉज करा आणि गो थ्रू करून घ्या एक्सप्लेनेशनला. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, हा प्रश्न 2025 ग्रुप बी आणि ग्रुप सी जानेवारी 4 जानेवारी आणि 11 जानेवारीच्या पेपर मध्ये आलेला आहे बघा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, बदरुद्दीन तय्यबजी. 1887 मध्ये हे सेशन मद्रास या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याहून मुंबईला का हलवण्यात आले होते? तर 1885 मध्ये आयएनसीचं पहिलं सेशन मुंबईला झालं. 72 डेलिगेशन्स आले होते. पण ऍक्च्युली ते होणार होतं पुण्याला. पण पुण्याला त्या टाइम पिरियड मध्ये प्लेगची साथ पसरली होती, म्हणून हे शिफ्ट करून मुंबईला करण्यात आलेलं आहे. अठराशे 86च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? तर 1885 मध्ये पहिलं सेशन झालं होतं मुंबई या ठिकाणी, ज्याचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. दुसरं सेशन झालं 1886 कलकत्ता या ठिकाणी, ज्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी होते. तिसरं सेशन मद्रास या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचे अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी होते. आपण आताच बघितलं, पहिले मुस्लिम अध्यक्ष. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष का होता? सदस्य सर्व भागातून आले होते, सर्व धर्माचे सदस्य होते, उद्दिष्ट राष्ट्रवादी होते, आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, ऑल इंडिया ट्रेड युनियन चे पहिले अध्यक्ष कोण? 1920 मध्ये हे अध्यक्ष झाले होते लाला लजपत राय, ऑप्शन 4. आणि ह्या टाइम पिरियड मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष पण लाला लजपत रायच होते. पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला?
1929 मध्ये लाहोर या ठिकाणी झालेल्या ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. यांच्या अध्यक्षतेखालीच हा ठराव मंजूर झालेला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामागे कोण प्रेरित होते? 1885 मध्ये ए.ओ. ह्यूम नावाचा ब्रिटिशर जो उदारमतवादी होता, याच्या प्रेरणेने काँग्रेसची स्थापना झाली. आणि ह्या टाइम पिरियड मध्ये व्हॉइसरॉय कोण होता त्यांचा? डफर होता. कसं लक्षात ठेवलं होतं? डफर माणूस. डफरिन नाव आहे तसं म्हणा. 1906 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? आपण पहिलाच प्रश्न होता. कलकत्ता अधिवेशन दादाबाई नौरोजी. आणि काय झालं होतं? स्वराज्य ध्येय घोषित झालं होतं. लक्षात घ्या, इथं घोषित झालेलं होतं. आणि मंजूर केव्हा झालं होतं? 1929 मध्ये लाहोर अधिवेशन. अध्यक्ष कोण? जवाहरलाल नेहरू. मुंबईतील पहिल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? बघा प्रश्न मित्रांनो, प्रश्न कसा विचारलाय. मुंबईतील पहिले काँग्रेस अधिवेशन. पहिलं अधिवेशन झालंच कुठं होतं? आयएनसीचं मुंबईला. ठीक आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, उमेशचंद्र बॅनर्जी. आणि उमेशचंद्र बॅनर्जींना काय म्हणलं जातं? टॉप टू टो, म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत इंग्लिशमॅन. का म्हणून त्यांची जी वेशभूषा होती ना, ती इंग्लिश माणसासारखी होती. काँग्रेसच्या स्थापनेबाबतच्या सेफ्टी वॉल सिद्धांत हा एक मिथ असे संबोधन कोणी नाकारले? तर हे नाकारलं होतं बिपिन चंद्र यांनी. सेफ्टी वॉल थेरी कोणी दिली? ए.ओ. ह्यूम याने दिलेली होती. ओके. आणि सेफ्टी वॉल सिद्धांताला मंजुरी कोणी दिलेली होती? लाला लजपतराय यांनी मंजुरी दिलेली होती. आता सेफ्टी वॉल सिद्धांत एक्झॅक्टली काय होता, एकदा आपण याला रिवाइज करूया. ओके. आपल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. आता लेट सपोज ए.ओ. ह्यूमच्या दृष्टीने सांगतोय मी. हा स्टायलस आहे ना, हा हा कोण आहे? हे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे. हे ब्रिटिशर्स आहेत आणि हे भारतीय आहेत. 1857 चा जो उठाव झाला होता, त्यावेळेस ब्रिटिशरांना लक्षात आलं की बाबा भारतीयांना तुम्ही एवढं पण कंट्रोल करू शकत नाही. तर 1857 सारखा उठाव परत होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की की भारतीयांचा राग डायरेक्ट ब्रिटिशांवरती कोसळू नये म्हणून आपण एक वॉल बनवावं. ठीक आहे. त्याच्यासाठी त्यांनी सेफ्टी वॉल थिअरी दिलेली होती. ओके. बाकी डिस्कशन आपण ऑलरेडी लेक्चर मध्ये केलेलं आहे. पुढचा प्रश्न, फैजपूर अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ग्रामीण भागात झालेले हे पहिले अधिवेशन होते. सुमारे, लक्षात घ्या, सुमारे म्हटलेला आहे, 40,000 शेतकरी उपस्थित होते. धनाजी नाना चौधरी व साने गुरुजी यांनी आयोजनात भूमिका बजावली. शंकरराव देव अध्यक्ष होते. लक्षात घ्या, चुकीचं विचारलंय आपल्याला. एमपीएससी प्रिलिम 2014 ला हा विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. ही डेट लक्षात घ्या. मी पुढचा प्रश्न तुम्हाला सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला हे कनेक्शन लक्षात यायला पाहिजे. अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. चौथं स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणून आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ओके. पॉज करा आणि एकदा एक्सप्लेनेशनला गो थ्रू करा. आता प्रश्न बघा, एएसओ प्रिलिम्स 2013 ला फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? जवाहरलाल नेहरू. एएसओ प्रिलिम्स 2013 ला हा प्रश्न विचारला. एक मिनिट. आणि एमपीएससी प्रिलिम्स 2014 ला प्रश्न काय विचारला? फैजपूर अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि चुकीचं विधान कोणतं? अध्यक्ष इथं काय दिलं? चुकीचं दिलेलं आहे. कनेक्शन कळालं मित्रांनो तुम्हाला? पीवायक्यूचं कनेक्शन कसं आहे? ओके. महात्मा गांधीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त एकच अधिवेशन, काँग्रेसचं अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते 1924 मध्ये. वल्लभभाई पटेल 1931 मध्ये कराची सेशन. आता महात्मा गांधीजींनी कुठं सेशन घेतलं होतं ना, मला त्याचं नाव कमेंट मध्ये सांगा. मी नाही सांगणार ते, तुम्ही सांगा मला. पुढचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विशिष्ट धोरणात बदल होण्यामागील कारणे कोणती? The British policies to grant independence to the India charged because of. ब्रिटनमध्ये सरकार बदललं. भारतातील राष्ट्रवादाची वाढ झालेली होती आणि दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम. तर हे तिन्ही कारण जबाबदार होते. दुसऱ्या महायुद्धाच्या कारणाने ब्रिटिश कमजोर झालेला होता. इंटरनॅशनल प्रेशर पण होतं त्यांच्यावरती आणि महत्वाचं म्हणजे भारतातील राष्ट्रवादाची वाढ खूप जास्त लेवलवरती झालेली होती.
सर ॲलन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्याचा प्रयत्न का केला? तर ॲलन ह्यूम हे उदारमतवादी होते. त्यांना भारतीयाविषयी सहानुभूती होती. भारतीयांना सन्मानाने वागणूक मिळावी असे त्यांना वाटत होते. प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढावा असे त्यांना वाटत होते. ओके. आता एक गोष्ट लक्षात. सगळे ब्रिटिशर्स काही चांगले होते, काही खूप वाईट होते. पण सगळ्या ब्रिटिशरांना काय वाटायचं, की आपण मिळून मिसळून राहावं, पण तुम्ही सगळ्यांनी आमचं ऐकलं पाहिजे. ब्रिटिशरच सगळ्यात वर पाहिजे. ठीक आहे. आम्ही तुमचं सगळं ऐकू, पण तुमचे मायबाप आम्हीच असणार, असं ब्रिटिशरांना वाटायचं. मग तो कोणी पण असो, चांगला असो का वाईट असो, सगळ्यांची मेन आयडिओलॉजी हीच होती. तुम्ही खाली, आम्ही वर. तर प्रशासनात भारतीयांना सहभाग वाढावा असे त्यांना कधीच वाटलेलं नाहीये. ए, बी, सी हे 3 स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय परिषदेत सक्रिय सहभाग घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन दरवर्षी डिसेंबर महिन्यात होत असे. तर बघा बी स्टेटमेंट बरोबर आहे, ए स्टेटमेंट चुकीचं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1885 मध्ये आलेले नव्हते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 1916 1916च्या लखनौ करारातील मुख्य तरतुदी कोणत्या होत्या? वसाहतवादीसाठी स्वशासनाची मागणी, डिमांड फॉर सेल्फ गव्हर्नमेंट, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी, उदारमतवादी व उग्रमतवादी यांच्यात समेट, रियुनियन ऑफ मॉडरेट्स अँड एक्स्ट्रीमिस्ट, स्वदेशी चळवळीची सुरुवात. 1905 मध्ये स्वदेशी चळवळीची सुरुवात झालेली होती. डी स्टेटमेंट हटवा. एबीसी आणि एबी. ए आणि बी तर बरोबर आहेत. सी स्टेटमेंट बघूयात. उदारमतवादी व उग्रमतवादी यांच्या समेट यांच्यामध्ये रियुनियन झालेलं होतं. 1907 मध्ये सुरत स्प्लिट या जागेवरती त्यांच्यात मतभेद झालेले होते. तर आहे ऑप्शन नंबर 2 ए बी सी. पुढचा प्रश्न. आता एक प्रश्न मला कमेंट मध्ये उत्तर द्या. या लखनौ सेशन 1916 मध्ये झालं होतं ना, त्यांचे अध्यक्ष कोण होते? अंबिका नाव आहे स्टार्टिंगला, बाकीचं नाव तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करा. कराची अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मूलभूत हक्कावरील ठराव मंजूर केला. काही उद्योगा काही उद्योगाचे राष्ट्रीयकरण समर्थित केले. फेवरेट नॅशनलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज. 1931 मध्ये हे कराची सेशनचे अध्यक्ष कोण होते? कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. मूलभूत हक्कावरील ठराव मंजूर केलेला होता त्यांनी आणि काही उद्योगाचे राष्ट्रीयकरण समर्थित केले होतं. बघा शब्द पण प्रयोग काय आहे? काही उद्योगाचे सर्व केले का नाही? उत्तर आहे आपल्याला नॉट करेक्ट विचारलंय म्हणजे चुकीचं विचारलंय. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता एक डॉट लक्षात घ्या. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या कमिटीज बसल्या होत्या ना, वेगवेगळ्या कमिटीज कॉन्स्टिट्यूशन फॉर्म व्हायच्या वेळेस, त्यावेळेस कॉन्स्टिट्यूट फंडामेंटल राईटची जी कमिटी होती, ज्याचे अध्यक्ष कोण होते माहितीये का? सरदार वल्लभभाई पटेलच होते. डॉट कनेक्ट करा. सरदार वल्लभभाई पटेलच होते फंडामेंटल राईट्सची जी कमिटी होते त्याचे अध्यक्ष. आपल्या इंडियन पॉलिटीच्या आय थिंक पहिल्या लेक्चर मध्येच आपण ते बघितलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी कोणते उद्दिष्ट मांडले? भारतात सुधारणा करणे, राष्ट्रभावना विकसित करणे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे, भारतीयामध्ये एकता निर्माण करणे. तर मित्रांनो, ठीक आहे. एक्झामिनर आपला चांगला मित्र आहे. त्याने ऑल ऑफ द अबव ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. पण ऑल ऑफ द अबव हे आन्सर नाहीये. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे 1885 चा टाइम पिरियड आहे. त्यावेळेस स्वातंत्र्य ही गोष्ट अजून उदयालाच आलेली नव्हती. उत्तर आहे ए, सी आणि डी. ए, सी, डी. सॉरी, ए, ए, बी, डी. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. ए, बी, डी. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे फार नंतरचा टप्पा होता. पुढचा प्रश्न. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्यात झाले.
ॲलन ह्युम हे राष्ट्रीय काँग्रेसचे जनक होते. काँग्रेसच्या सदस्यांच्या ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. काँग्रेसच्या सदस्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. लक्षात घ्या, चुकीचं विधान विचारलं. तर पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. होणार होतं पुण्याला, पण झालं मुंबईला. कामून प्लेगची साथ पसरली. आता बघा, तुम्हाला काही जागेवरती प्लेगची साथ दिसेल, काही जागेवरती कॉलराची साथ दिसेल, काही जागेवर फक्त साथ दिसेल. फक्त एवढं लक्षात घ्या, पुण्यात कॅन्सल झालं होतं. मुंबईमध्ये कुठे झालं? गोकुळदास तेजपाल काँग्रेस, सॉरी, कॉलेज या ठिकाणी. गोकुळदास ते संस्कृत कॉलेज. आता ह्या स्टेटमेंटला थोडं बघूया. प्रारंभी मॉडरेट नेत्यांचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. यांचा विश्वास का होता पण? हे जे मॉडरेट्स होते ना, यांचं शिक्षण कुठं झालेलं होतं? ब्रिटनमध्ये झालेलं होतं. पुस्तक कुठली वाचली होती? ब्रिटन मधली वाचली होती. कोणत्या लोकांसोबत राहत होते ते? ब्रिटन लोकांसोबत राहत होते. आणि ज्यावेळेस एक भारतीय व्यक्ती ब्रिटनमध्ये गेला ना, हा ब्रिटन आहे, हा भारतीय, तर हे दोघं एकदम चांगले म्हणून राहायचे. पण कुठे? ब्रिटनमध्ये. भारतामध्ये तसं नव्हतं. मग यांना असं वाटायचं की यार नाही, आपल्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. ब्रिटिशर्स तर एवढे चांगले होते. असं सुरुवातीला त्यांना वाटलं. ठीक आहे. असं मॉडरेटरला वाटलं. पण एक्स्ट्रीमिस्ट वाल्यांना तसं वाटलं होतं का? नाही. एक्स्ट्रीम जे होते ना, जहालवादी म्हणजे आपले लाल बाल पाल, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बाळ गंगाधर टिळक. सॉरी, मी दोन नाव परत घेते. लाल बाल पाल, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय आणि लोकमान्य टिळक हे जहालमतवादी होते. ओके, एक्स्ट्रीमिस्ट होते. यांना लक्षात आलं होतं की ब्रिटिशर दाखवतात एक दात, करायलेत एक दात. पण मॉडरेट्सला काय वाटलं, नाही यार, यांचं आपण यांच्यासोबत राहिलेलो आहे, यांची सिस्टीम खूप चांगली आहे त्या टाइम पिरियड नुसार. तर त्यांचा विश्वास होता. पण हा विश्वास 1907 मध्ये काय झालं, मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट हे दोघांची मतभेद झालं. त्यावेळेस एक्स्ट्रीमिस्ट तर बाजूला झाले, मॉडरेटरचा पात होता. तर मग काँग्रेसमध्ये पूर्ण मॉडरेट्स लोकच होते. ठीक आहे. मग हळूहळू लक्षात आलं की यार नाही, मॉडरेट्सचा जो पाथ आहे ना, तो चुकीचा आहे. ब्रिटिशर्स यांना काही भावच द्यायला नाही लागले. कारण की 1906 ला त्यांनी भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांची युनिटी होऊ नये म्हणून 1906 ला त्यांनी काय केलं, मुस्लिम लीगची स्थापना केलेली होती. मग 1916 मध्ये त्यांना लक्षात आलं मॉडरेट्सला, किंवा बाकी काँग्रेसमध्ये जे लीडर्स होते ना त्यांना, की बाबा हे मॉडरेट्सचा पाथ आहे ना, हे काय पूर्णपणे बरोबर नाही. आपल्याला एक्स्ट्रीमिस्ट वाल्यांचं पण म्हणणं ऐकावं लागतंय. ओके. त्यानंतर काँग्रेसची जी महत्वाची धुरा आहे ना, तर ती आपल्या लोकमान्य टिळकांनी त्यांच्या हातात घेतलेली आहे. ओके. त्या गोष्टी लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1888 च्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष पहिले इंग्रज जॉर्ज येवले होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी प्रथमच मुंबई अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. तर करेक्ट विचारलंय. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. येवलेचा चहा 4 रुपयाला, असं करून लक्षात ठेवलंय. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यांच्या लाईफ टाइम मधलं पहिलं अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबई या ठिकाणी नाही, पुणे या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. ओके. 1895 मध्ये. आता लक्षात घ्या, 1885 मध्ये आयएनसीचं पहिलं सेशन झालं मुंबईमध्ये, होणार होतं पुण्यामध्ये, झालं मुंबईमध्ये. आणि त्याच्यानंतरच्या 10 वर्षानंतर किंवा 11 वर्षानंतर म्हणा, 1895 ला पुणे या ठिकाणी झालेला आहे. ओके. खालीलपैकी कोणते, आता एक अजून गोष्ट लक्षात घ्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिल्या सेशन मध्ये तिथं नव्हते बरं. जे सक्रिय सहभाग नव्हता त्यांचा एवढा काँग्रेसचा, काँग्रेसमध्ये. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 73 प्रतिनिधी डेलिगेट्स उपस्थित होते. एओ ह्यूम यांनी काँग्रेसच्या सेफ्टी वॉल म्हणून कार्य करण्याचा सल्ला दिला. तर बरोबर विचारलंय. बी स्टेटमेंट बरोबर आहे. ए स्टेटमेंट चुकीचं आहे. बघा, एक्झामिनरनं छोटा ट्रॅप सेट केलाय. 72 प्रतिनिधी होते. त्याच्यात 3 ब्रिटिशर्स होते आलेले. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? लॉर्ड कर्झन यांनी काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याकांचा गट असे संबोधले. गव्हर्नर जनरल डफरीन यांनी 1885 मध्ये काँग्रेसला अधिवेशनासाठी ठिकाण मिळू नये यासाठी प्रयत्न केले. तर कर्जन 1901 ह्या टाइम पिरियड मध्ये आलेला होता. हम्म? आणि यानेच सूक्ष्म अल्पसंख्याकांचा गट असं संबोधलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. कर्जन बद्दल आपण ऑलरेडी व्हॉइसरॉय चॅप्टर मध्ये बघितले.
तुम्ही तिथं गो थ्रू करू शकता. आता डफरीनच्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती आणि याने सपोर्ट केला होता ऍक्च्युली. ए.ओ. ह्यूम आणि डफरीन या दोघांनी मिळूनच केला होता. आपल्याला बरोबर स्टेटमेंट विचारलंय. ए फक्त पहिलं बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. खालील विधानापैकी कोणती संस्था आणि व्यक्ती संदर्भित आहे? त्यांनी या संस्थेला लोकशाही व जन आधारित संघटना बनवले. त्यांच्या काळात शेतकरी आणि नंतर औद्योगिक कामगारही या संस्थेत सहभागी झाले. कामगारांनी स्वतंत्र संघटित स्वरूपात नव्हे तर व्यक्ती म्हणून सहभाग घेतला. याचं उत्तर आहे आपले गांधीजी. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. 1915 नंतर ज्यावेळेस गांधीजी भारतात आले, त्यांनी बघितलं भारतातले जे लीडर्स होते ना, त्यांना बघितलं. ते म्हणे, "अरे असं नाही चालणार. फक्त तुम्ही सुशिक्षित लोकांना घेऊन यायलात. तुमची युनिटी किती आहे? काहीच दिसत नाहीये. आणि जो देशाचा महत्वाचा म्हणजे देशाचा जो बॅकबोन आहे, तुम्ही त्यांना सोडून द्यायलात आणि लढायला चाललात. असं कसं शक्य आहे?" पुढचा प्रश्न, प्रारंभीच्या काळात लक्षात घ्या, प्रारंभीच्या काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या कोणत्या होत्या? म्हणजे 1885 च्या नंतर 1900 पर्यंतच्या मागण्या कोणत्या होत्या प्रारंभीच्या काळात? भारतीयांना सरकारी नोकऱ्या द्याव्यात, शेतकऱ्यावरील कर कमी करावेत, भारतीयांची गरिबी दूर करावी आणि भारतीयांचे शोषण थांबवावे. बघा, इनिशियल म्हटलंय प्रारंभी, फक्त ऑप्शन ए करेक्ट आहे. बघा, भारतीयांना सरकारी नोकऱ्या द्याव्यात हेच होतं सुरुवातीला मागणी. पुढचा प्रश्न आहे, नाऊ आवर फेट इज लक नाऊ हे विधान कोणी दिले? हे विधान दिलेलं आहे लोकमान्य टिळकांनी. ऑप्शन 3. ओके, ऑप्शन 3. लखनौ करार लक्षात यायला पाहिजे 1916. पुढचा प्रश्न, लखनौ कराराद्वारे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय एकता आणण्याचा प्रयत्न कोणी केला? तर यामध्ये एकता आणण्याचा प्रयत्न केला लोकमान्य टिळक आणि इथं दिलेला नाहीये, बॅरिस्टर जिन्ना या दोघांनी केलेला आहे. जवाहरलाल नेहरू त्यावेळेस एवढे जस्ट एंट्री केलेली होती जवाहरलाल नेहरू यांनी. ओके. महात्मा गांधीजींनी पण जस्ट एंट्री झालेली होती त्यांची. पुढचा प्रश्न, इंग्लिशमॅन फ्रॉम टॉप टू टो म्हणून कोणत्या काँग्रेस अध्यक्षाला ओळखले जात असेल? बघा, हे अध्यक्ष पहिले पहिले इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते रमेशचंद्र बॅनर्जी. ओके. जॉर्ज युल किंवा योले चौथ्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी दुसऱ्या याचे अध्यक्ष होते आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1895 मध्ये पुण्यात झालेल्या सेशनचे अध्यक्ष होते. आणि दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया पण म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न बघूया. खालील घटकांचा योग्य कालानुक्रम लावा. लखनौ करार 1916 ला झालेला आहे. होम रूल लीगची सुरुवात 1916 ला झालेली आहे. सुरत अधिवेशन 1907 मध्ये झालेलं आहे आणि काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी 1918 मध्ये झालेली आहे. आता फक्त तुम्हाला बी आणि ए कुठे कुठे सोबत आहे ते बघायचंय. इथं आहे, इथं आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. पण सुरुवात कुठे आहे? सी. सी पहिल्यांदा कुठं आहे? ए गेलं, हे पण गेलं. 3 आणि 4 मध्येच आन्सर आहे. पण डेमोक्रॅटिक पार्टी कितीला आलेली आहे? 1918. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न आता बघूया. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोणत्या काँग्रेस अधिवेशनासाठी ठिकाण स्थळ मिळू नये म्हणून प्रयत्न केला? तर हा प्रयत्न त्यांनी केलेला होता अलाहाबाद 1888. म्हणूनच भारतातले जे लीडर्स होते ना काँग्रेसमध्ये, दादाभाई नौरोजी, बाकीचे जे होते, त्यांनी काय ठरवलं, आपण एका ब्रिटिशरालाच आयएनसी चा अध्यक्ष बनवूया. म्हणून 4 रुपयाचा चहा योले याला अलाहाबादचा काय बनवण्यात आला होता? अलाहाबाद सेशनचा अध्यक्ष बनवण्यात आलेला होता. ठीक आहे. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पहिले मुस्लिम अध्यक्ष होते ते बॅरिस्टर बदरुद्दीन तय्यबजी. अॅनी बेसेंट ह्या 1917 मध्ये झालेल्या होत्या. गोखले 1905 मध्ये आणि बॅरिस्टर जे होते सुरेंद्रनाथ
डब्ल्यू ओ सॉरी बॅनर्जी 1885 मध्ये झाले होते. उमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कुठे झाले? ₹4 चहा येवले. आता बघा, ठीक आहे, जरी तुम्हाला नाव एखाद्या वेळेस लक्षात नाही आलं, ऑप्शन एक्झामिनरनं कसे दोन सारखे दिले, अलाहाबाद, अहमदाबाद. उत्तर आहे अलाहाबाद. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, 28 डिसेंबर 1885 रोजी झालेल्या पहिल्या काँग्रेस अधिवेशनात कोणते ब्रिटिश अधिकारी उपस्थित होते? तर ॲलन होम तर होताच बघा, आपल्याला माहिती आहे. ओके, हेनरी कॉटन होता आणि विल्यम वेडरबर्न पण होता. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, बनारस येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले 1905 मध्ये. आताच आपण पीवायक्यू बघितला. जवाहरलाल नेहरू 1929, वल्लभभाई पटेल 1931, लाला लजपतराय 1920. ऑल इंडिया ट्रेड युनियन याची स्थापना अध्यक्ष हेच होते. जवाहरलाल नेहरूच्या काळात काय झालं 1929 ला? पूर्ण स्वराज, लाहोर सेशन. वल्लभभाई पटेल 1931 कराची सेशन. काय झालं फंडामेंटल राईट वरती? आठवलं? आपण सगळं बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणते घटक कारणीभूत ठरले? 1857च्या उठावाचा प्रभाव, वाहतूक साधनामध्ये झालेली क्रांती, भारतीय वृत्तपत्राचे योगदान आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव. मित्रांनो, 1885 ची गोष्ट चालू आहे, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव काहीच मॅटर करत नव्हता. ओके, उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ABC. कारण की त्या टायमाला एवढं सोशल मीडिया नव्हतं ना. ते नंतर हळूहळू जसं जसं मुवमेंट वाढायला गेली, जसे जशी मग बाहेरचे न्यूज पेपर येऊ लागले, टाइम्स मॅगझिन येऊ लागले, मग ते इंटरनॅशनल लेवलवरती कव्हर करू लागले. ऍक्च्युली वर्ल्ड वॉर 2 च्या नंतर ते आंतरराष्ट्रीय दबाव चालू झालेला होता. ठीक आहे, ते पण कोणी केलेला होता? त्यावेळेस USSR म्हणजे आजचं रशिया आणि USA ने. दिनसा वॉच्या यांनी 18 नोव्हेंबर 1899 रोजी दादाभाई नौरोजींच्या काँग्रेसच्या अपयशाबाबत पत्र लिहिले. यामध्ये कोणते मुद्दे नमूद केले होते? काँग्रेसच्या कामात सातत्याचा अभाव आहे, नेत्यांचा राजकारणाकडे विरंगुळा म्हणून पाहण्याचा उद्दिष्ट दृष्टिकोन, आपण फक्त भुगतो पण चावत नाही, एकमेव मार्ग म्हणजे क्रांतिकारी मार्ग. आता जरी तुम्हाला लक्षात नाही आलं, एवढं लक्षात यायला पाहिजे की दिनशा वॉच्या हे एक मॉडरेट होते. क्रांतिकारी मार्ग ते अवलंबणारच नाही. ऑप्शन 2 गेलं, ऑप्शन 4 गेलं. AC आणि ABC. ओके, ए आणि सी तर बरोबरच आहे. बी, नेत्यांचा राजकारणाकडे विरंगुळा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, कारण की त्या टायमाला बघा, हे नेते कसे होते, त्यांचा बिझनेस असायचा, त्यांचा व्यापार वगैरे असायचा. ओके, लाईक एखादं टूर म्हणून किंवा फिरून येऊत म्हणून त्यांचा विरंगुळा टाईप ते बघत होते इंडियन नॅशनल काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन गट पुन्हा एकत्र कोणत्या अधिवेशनात आले होते? 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये सुरत स्प्लिट झालं होतं. जहाल आणि मवाळ, एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट यांच्यात डिवाइड झालेला होता. आणि 1916 मध्ये लखनौ अधिवेशनामध्ये ते एकत्र आलेले होते, रियुनाइट झालेले होते. फैजपूर अधिवेशन केव्हा झालेलं आहे? 1937 मध्ये. पहिलं ग्रामीण भागात झालेलं अधिवेशन, त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, आणि सगळ्यात महत्वाची भूमिका कोणी बजावली होती? साने गुरुजींनी बजावली होती. जवळपास म्हणजे सुमारे 40,000 शेतकरी यामध्ये सहभागी झालेले होते. अलाहाबाद सेशन, आता तुम्ही मला सांगा, ठीक आहे, 1888 मध्ये पहिलं ब्रिटिश अधिकारी जो INC चा अध्यक्ष बनला, येवले, ₹4 चहा येवले, अलाहाबाद सेशन मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. 1936च्या फैजपूर अधिवेशनात खालीलपैकी कोणते ठराव समाविष्ट नव्हते? 1935च्या कायद्याला संमती दिली, 13 मुद्द्यांचा कार्यक्रम मंजूर केला, घटनेसभेची मांडणी केली, सावकारांच्या शोषणाच्या धोरणाचा निषेध केला. आता लक्षात घ्या, असं समजा की तुम्हाला काहीच लक्षात येईल, पण तुम्हाला एवढंच लक्षात आहे की फैजपूर अधिवेशन हे पहिलं ग्रामीण भागातलं झालेलं अधिवेशन होतं. पहिलं ग्रामीण भागात झालेलं अधिवेशन, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. मग ग्रामीण भागातलं सावकारांच्या शोषणाच्या धोरणावर निषेध केलाच असणार आहे. सावकार लय चांगले नव्हते, भारतीय असले तरी लय चांगले नव्हते, सगळ्यात बेकार माणसं आहेत ते.
ठीक आहे. तर डी स्टेटमेंट बरोबर आहे का? आपल्याला बरोबर आहे. डी स्टेटमेंट तर बरोबर आहे. आपल्याला नॉट विचारलंय, चुकीचं विचारलंय. मग ऑप्शन चौथ्याला हटवलं. 1935 च्या आता त्यांनी काय म्हटलं 1935 च्या कायद्याला मंजुरी दिली आणि संघटनेची मागणी केली. लक्षात घ्या 1935 च्या कायद्याला संमती दिलीच नव्हती. काँग्रेस याला अपोज करत होते. मग ए स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही, चूक आहे. आपल्याला काय पाहिजे? चूक पाहिजे. पहिलं ऑप्शन कटलं. आता फक्त ए आणि सी किंवा ए. ए तर चुकीचं आहे. आता सी वर घटना सभेची डिमांड फॉर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मागितली होती का याच्यात? नव्हती. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. 1922 मध्ये चिटगाव येथे भरलेल्या प्रांतीय लक्षात घ्या इथं प्रांतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे असं विचारलं. आता बघा मला पण याचा आन्सर माहित नाही पण मी तुम्हाला 50-50 पर्यंत घेऊन जाणार आहे. इथं दास आहे, इथं दास आहे. या दोन्हीपैकी एक आन्सर आहे. ऑप्शन 3 ला टिक करा. वसंती देवी दास. आता एक गोष्ट सांगतो जेवढं मी पीवायक्यू अनालिसिस केलेलं तर आणि 10 पैकी 7 ते 8 वेळेस ही ट्रिक कामा येते. असे शेवटी जे दोन नाव असतात ना त्या म्हणजे दोन सिमिलर ऑप्शन जर असले ना तर त्याच्या दोन्ही पैकीच आन्सर येणार. ओके. आणि दुसरं जर तुम्हाला काहीच नाही लक्षात आलं ना तर ऑप्शन सी ला टिक करा. ओके. बघा काही तुक्का फेकत नाहीये मी काही नाहीये. जेवढं अनालिसिस केलंय त्याच्यावर सांगतोय. आणि हे केव्हा अप्लाय करायचं ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहित नसेल ना त्यावेळेस अप्लाय करायचं. ओके. पहिल्या काँग्रेस अधिवेशनात खालीलपैकी कोणते युरोपियन नेते उपस्थित होते? ह्यूम होता, हेनरी होता, विल्यम वेडरबर्न होता. ऑप्शन 3 ABC. जोन्स नव्हता. 1886 च्या कलकत्ता अधिवेशनात दिनसा वॉचच्या दाजी खरे यांच्यासह महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने प्रभावी भाषण दिलेलं होतं? महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. ओके. अब्दुल अझीज यांनी. लोकमान्य टिळक 1886 मध्ये एवढे काही इंटरेस्टेड नव्हते त्याच्यामध्ये. ते 1800 आय थिंक 90च्या नंतर आले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालीलपैकी कोणते नेते सहभागी होते? आता बघा आन्सर इलिमिनेट न काढायचंय. ह्यूम तर होता बघा. ओके ह्यूम तर होता. म्हणजे बी स्टेटमेंट बरोबर आहे. इथं बी आहे, इथं बी आहे. इथं बी नाहीये. हे कटलं, हे कटलं. ओके. सर ओके. आता ए, बी आणि बी, सी. बी स्टेटमेंट तर बरोबर आहे. आन्सर ए आणि सी वर असणार आहे. विनायक सावरकर होते का त्या टाइम पिरियड मध्ये 1895 मध्ये नव्हते. तर आहे ऑप्शन नंबर ए आणि बी. जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नवरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी आणि ॲलन ह्यूम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कोणती अधिवेशने मुंबई येथे झाली? तर हे चारीच्या चारी अधिवेशन मुंबईमध्ये झाली होती. डब्ल्यू.सी. बॅनर्जी पहिल्याचे अध्यक्ष, पाचव्याचे अध्यक्ष कोण एक ब्रिटिश माणूस होता. नाव लक्षात येईना मला त्याचं. हे चौथा होता येवले. 20 1904 आणि इथं बघूयात. फिफ्थ होते सर विल्यम वेडरबर्न. 1904 मध्ये होते 20th सेशनचे अध्यक्ष हेनरी कॉटन आणि 1915 मध्ये 31व्या सेशनचे अध्यक्ष होते सर सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. ओके. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभागी होत्या? तर आता एक जेवढं पीवायक्यू अनालिसिस केलेलं आहे त्याच्यावरून सांगतोय. ओके. आणि परत एकदा सांगतोय की ह्या ज्या ट्रिक्स आहेत ना एकदम लास्ट रिसॉर्ट मध्ये वापरायच्या. स्टार्टिंगला नाही. सगळ्यात जास्त जेवढी जास्त माहिती तेवढं आन्सर यायची शक्यता. आता बघा ऑल ऑफ द अबव कुठंच दिलेलं नाही. ऑप्शन ए बी सी. ए बी सी इज द करेक्ट आन्सर. बघा प्रॅक्टिकली विचार करा. एवढे नाव लक्षात राहणार आहेत का? नाही राहणार. दुसरं जरी राहिले एक्झाम प्रेशर मध्ये लक्षात राहणार आहेत का? नाही राहणार. त्याच्यामुळे असले ट्रिकनं आपल्याला आन्सर काढायचे. ओके. सो दॅट्स इट मित्रांनो. जर माझ्या साईडनं काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट मध्ये कळवा आणि काही डाऊट्स पण असतील तर मला प्लीज कमेंट मध्ये कळवा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ आणि हॅव अ नाईस वीकेंड. तुम्ही ह्या वीकेंडला चांगलं रिव्हिजन करावं हीच इच्छा आहे. रिव्हिजन करा. काही डाऊट्स असतील तर मला DM मध्ये कळवा.